कुणाचा वापर कुठं करायचा ते शरद पवारांना माहित आहे. रोहित पवारला माझा निरोप द्या. आज आणि तू एकदा माझ्या समोर बसा आणि डेबिट चर्चा करा. आता ही वेळ नाही. रोहित पवारला काय वाटतंय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. शेतकऱ्याला मदत कशी होईल याच्याशी आम्हाला देणं घेणं आहे. आधार म्हटलं गेलंय. भाऊ काय संकल्पना आहे, किती गावामध्ये हा चारा वाटप? आज बऱ्याच गावामध्ये चारा वाटप करायचं नियोजन आमच्या सहकारी मित्रांच्या माध्यमातून केलेलं आहे. देवाभाऊंच्या सक्त सूचना आहेत की प्रत्येक गावामध्ये फुल नाही फुलाची पाकळी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून काही मदत जावी. माझा परवा वाढदिवस होता, आम्ही वाढदिवस करायचं नाही अशी भूमिका घेतली आणि मग काही मराठवाड्यामध्ये जवळपास 50 टन गहू आमच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही पाठवला होता. परत 10-15 वेगवेगळ्या किट तयार करून गाड्या पाठवल्या. मोहोळ तालुक्यामध्ये 2 दिवसापूर्वी 20 गाड्या मदत आम्ही पाठवली होती. आज एक 25-30 चाऱ्याच्या गाड्या घेऊन आम्ही मोहोळ आणि माढा तालुक्यातील काही भागांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आज आलेलो आहे. आता आमची मदत आहे फुल नाही फुलाची पाकळी, शेतकऱ्यांना थोडी मदत व्हावी या भावनेतून आज आम्ही आलो. आपण जर पाहिलं तर शेतकरी पूर्णपणे नदीकाठचा उद्ध्वस्त झालाय. कुंभेज गावातल्या एका शेतकऱ्यावर फोनवरून बोललो त्यामुळे 16 एकर रान सगळं वाहून गेलेलं आहे. त्यातल्या 4-5 एकर रानामध्ये वाळू सगळी भरलेली आहे. म्हणजे ऊसाचं पूर्ण शेती होती ती आणि ती सगळी घर फक्त राहिलंय शिल्लक, बाकी सगळं वाहून गेलंय. असे अनेक शेतकरी असतील. तर त्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून मी इतकंच सांगतो की अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत देवाभाऊ, आणि ते नक्की तुम्हाला व्यवस्थितपणे प्रस्थापित करण्यासाठी जे काही मदत लागेल ते सरकारच्या माध्यमातून करतील. काही चिंता करण्याचं कारण नाही. 1-2 दिवसामध्ये मला वाटतं काहीतरी सरकारच्या माध्यमातून चांगली घोषणा होईल आणि लोकांना भरीव अशी मदत माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. काल राजीव शेट्टी येऊन देखील गेले, रोहित पवारांचा देखील दौरा पार पडलाय. ओला दुष्काळाची मागणी होतीये आणि कुठेतरी कर्जमाफीची देखील मागणी केली जाते. दुसरीकडे सीएम फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की योग्य वेळी कर्जमाफी करू. ही योग्य वेळ वाटत नाही. नाही, माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्या बाबतीमध्ये योग्य भूमिका घेतील. त्यामुळे रोहित पवारांसारख्यांच्या सल्ल्याची आवश्यकता सरकारला असं मला वाटत नाही. त्यामुळं त्यांनी विरोधात आहे, त्यांनी काही भूमिका घ्यायची त्यांचा तो अधिकार आहे. परंतु मुख्यमंत्री महोदय आता जी परिस्थिती अतिवृष्टीची राज्यभर झालेली आहे, मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथं टँकरसाठी आंदोलन करायला लागायची, आज त्या परिसरामध्ये सगळीकडे पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता ठोस मदतीची आवश्यकता आहे. ती मदत माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील आणि कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार आहे. नक्की त्याबाबतच ते धोरण राबवतील. ऊस दराचा विषय येतोय समोर की 15 रुपये कपात करण्याचा निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीला वगैरे देण्याचा, शेतकऱ्यांच्या थेट खात्यातून 15 रुपये कट होणार आहेत. मग डोळ्यात शेतकऱ्यांच्या आसरू पुसण्यासाठी 15 रुपये सरकार त्यांचेच घेते. अरे असं नाहीये. त्याबद्दलच तुम्ही व्यवस्थितपणे भूमिका नीट समजून घ्या. मध्ये जे ऊसतोड मजुरांच्यासाठी काही धोरण राबवलं, त्यामध्ये काय मदत द्यायची आहे तर ते कारखानदाराकडून त्याची वसुली सुरू केली होती. तर याबाबतचं शेतकऱ्यांचंच काढून घ्या, शेतकऱ्याला द्या अशी सरकारची अजिबात भूमिका नाही. शेतकऱ्यांना जो आता या अतिवृष्टीमध्ये कोलमडलेला शेतकरी आहे त्याला उभा करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल. त्यामुळे 12 तारखेला आमदार रोहित पवारांनी अल्टिमेटम दिला आहे की 12 तारखेपर्यंत सरकारनं जर निर्णय नाही घेतला तर शरद पवार मैदानात उतरतायत. कुठल्या 12 तारखेला? या 12 तारखेला 12 ऑक्टोबर पर्यंत जर सरकारनं मदत नाही जाहीर केली, तुटपुंजी मदत जर जाहीर केली तर शरद पवार मैदानात उतरणार असं सांगताय. मग काय करणार मैदानात? एवढे वर्ष तुम्ही आहे ना राज्यामध्ये, तुम्ही शेतकऱ्यासाठी काय केलं ते सांगा ना. हे मैदानात उतरणार, ते मैदानात उतरणार, त्याची काय मैदानात उतरायचं उतरू द्या, त्याचा काय फरक पडत नाही. परंतु सरकारच निर्णय चांगला घेणार आहे ना. तुम्ही मैदानात रोज आहे ना. जातीयाचं राजकारण करायचं म्हटलं का तुम्ही मैदानात, शेतकऱ्याचा विषय आला का तुम्ही मैदानात. तुम्ही फक्त आग लावायच्या विषयात पुढे असता. जाऊ दे, हा विषय तो महत्वाचा नाही. आता आम्हाला शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्यांना मदत काय करता येईल ते आम्हाला करायचं आहे आणि आमचं सरकार करल. आतापर्यंत ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ होता, मी दुष्काळी तालुक्यातला आहे, माझं गाव वाटपाडी तालुक्यात आहे, मी आता जत विधानसभा मतदारसंघात नेतृत्व करतो. दुष्काळी, अरे एवढी वर्ष लोक तुमच्यावर होती ना, एवढी वर्ष तुम्हाला सत्ता दिली, काय तुम्ही दिलं त्या लोकांना? तुम्ही पाणी पण देऊ शकला नाही. आज ऊसाचा शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून पूर्वी आंदोलन करावं लागत होतं, आता लागतंय का? सरकारनं FRP जाहीर केला आणि तो शेतकऱ्यांना मान्य झाला. साखरेचे दर वाढवले, असे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळं रोहित पवारला काय वाटतंय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. शेतकऱ्याला मदत कशी होईल
याच्याशी आम्हाला देणं घेणं आहे. कुठेतर साहेब एकीकडे शेतकरी अडचणीत आहे, दुसरीकडे मात्र आपलं आणि जयंत पाटलांचं काय असं वाकयुद्ध आहे महाराष्ट्राला, का नेमकं असं एकेरी भाषेवर काय विषय आहे? एकदम आता विषय माझ्यासाठी संपलेला आहे. अशा विषयामध्ये असे प्रश्न विचारावं असं मला काय वाटत नाही. तो विषय माझ्यासाठी संपलाय. मी आज वेगळ्या कारणासाठी आलोय. आमचे मौली हळणवर आम्ही सगळे परवा पण त्यांना आम्ही बरोबर घेऊन तिकडं मोहोळला मोठ्या प्रमाणात मदत पाठवली होती. आज म्हणले ह्या भागात आपल्याला जायचं आहे, तर सकाळी सगळे लोक पंढरपूरमध्ये गोळा होऊन पालकमंत्री महोदय पण स्वतः वेळात वेळ काढून सोलापूरहून आले. त्यामुळे आम्हाला जरा उशीर इकडे यायला झालाय. आता हा विषय आहे, तो विषय ते रणांगण. शेवटचा प्रश्न भाऊ, ज्या पद्धतीने एकीकडे रोहित पवार सांगतायत, काल म्हणजे ठामपणे त्यांनी सांगितलं की सीएम फडणवीस साहेब, पडळकर असतील किंवा राणे असतील, यांचा बहुजन नेतृत्वाचा वापर हा फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न ड्रायव्हर्ट करण्यासाठी, असे काहीतरी वक्तव्य करण्यासाठी फडणवीस करतायत. खालच्या पातळीचं राजकारण करण्यासाठी तुमचा वापर होतो असं रोहित पवारांचं म्हणणं. नाही, कुणाचा वापर कुठं करायचं ते शरद पवारांना माहित आहे. रोहित पवारला माझा निरोप द्या. आज आणि तू एकदा माझ्या समोर बसा आणि डेबिट चर्चा करा. आता ही वेळ नाही. कुणी कुणाचा वापर केला, काय केला, तर आजोबा आणि दोघं संध्याकाळी एकत्रित बसा आणि एकदा TV 9च्या तिथं ऑफिसला बोलवा आणि मला तिथं बोलवा. एकदा जरा व्यवस्थित चर्चा होईल. आता ही वेळ नाही. आता आपल्याला काय, हे शेतकऱ्यांचे जे विषय आहेत त्या विषयावरती आपण बोलू. ते रोहित पवारला काय वाटतंय, कोण कुणाचा वापर करतंय, अरे आपल्या 50 वर्षात तुम्ही हेच उद्योग केलेले आहेत ना, त्यामुळे त्यांना ते सुचतंय, हे याचा वापर करतंय, ते त्याचा वापर करतंय. ह्याच्यावरती सविस्तर बोलावं लागेल. तर त्यासाठी एकदा तुम्ही जरा त्यांना निमंत्रण द्या. ठीक आहे, हे होते संपादकांना सांगा आणि त्या दोघांना बोलवा एकत्रितपणे, म्हणजे जरा त्याला रंगत येईल.